वाशिम DCM साहेब, सन्माननीय मुलजी सातपुते साहेब यांच्या निरोप समारंभानिमित्त जमलेले सातपुते साहेब मॅडम, आदरणीय व्यासपीठ, जमलेले सर्व पत्रकार, सर्व वन कर्मचारी, बंधू आणि मित्रांनो, 2-3 किस्से सांगतो, 5 मिनिटात ओळखतो. सर्वात प्रथम मी जेव्हा ठाणे सर्कलला माझं सगळी सर्व्हिस झाली आणि मी बदलीसाठी पुण्यात यायचं होतं मला, तर पुण्यात यायचं होतं. मग मी माझी म्युच्युअल बदली होत नव्हती मला, कारण की माझा कालावधी 3 वर्ष होत नव्हतं, त्यामुळे मला म्युच्युअल बदली करायची होती. मग मी योगेश महाजनशी आमचं कॉन्टॅक्ट झालं, परंतु बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं, अरे तिथं नको जाऊ, तर सातपुते साहेब डेंजर आहे, असं तसं. म्हणजे मला अर्धा तिथंच त्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी अर्धा संजय गांधीलाच घाबरून गेलो. पण परत मनात ठरवलं, म्हटलं आता वाघ म्हटलं तरी खाणार, वाघ म्हटलं तरी खाणार, म्हटलं जाऊ. बदली झाली, हजर झालो. साहेब होते ट्रेनिंगला, साहेबांना फोनवर कल्पना दिली. साहेबांनी आता सुरुवातीला साहेबांना ठीक आहे, आलं, मी येतोय, व्यवस्थित काम करा, असं तसं. मी सर माझी जास्त सर्व्हिस फील्डवर कमी झाली, हेडक्वार्टरला जास्त झाली. त्यामुळं मीटिंगचा दिवस आला, साहेबांची मीटिंग सगळे तोपर्यंत RFO सगळे सांगायचे, अशी मीटिंग होते तशी होते. मीटिंगचे विषय आले तर जवळजवळ 17-18 विषय आणि फील्डवरचे विषय, त्यामुळे मला पण थोडेसे नवीनच. मॅडमने सांगितल्याप्रमाणे 50% परत मी घाबरून गेलो. परंतु मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर साहेबांची फील्ड विजिट आणि साहेबांचे प्रत्येक विषयातलं जे ज्ञान ते इतकं खतरनाक होतं, इतकं जबरदस्त होतं की मला काहीच वाटलं नाही. म्हटलं हा माणूस आता आपल्याला काही बोललं तरी आपण सहन करायचं, आणि तसंच झालं. मीटिंगमध्ये पण साहेब भरपूर जापायचे, परंतु बारीक बारीक विषयावर एवढं ते आपल्याला समजावून सांगायचे किंवा त्याचा फॉलोअप एवढा घ्यायचे. त्यानंतर फॉलोअप माझ्याकडे लगेच 8-10 दिवसात मीटिंग संपल्यावर 8-10 दिवसात चाकणला साहेबांचा दौरा लागला की मॅडमने सांगितल्याप्रमाणे पुन्हा माझी लिटरली सर मी 3 वाजेपर्यंत झोपलो नाही. पाठी कसा दौरा होईल, काय होईल. बरं, सरांना मी आदल्या दिवशी फोन करून पाटील साहेबांना विचारलं उद्याचं काय कसं काय. म्हटलं तुम्हीच साहेबांना फोन करून विचारा. मी सरांना विचारलं, ते म्हटलं मी उद्या आल्यावर सांगतो, मी आता काय सांगणार नाही, कुठं जायचं काय पाहिजे. संपूर्ण तयारी केली. दौऱ्यात सगळ्या कर्मचाऱ्यांना माहिती साहेबांचं बारीक लक्ष असतं. म्हणजे फार तो वनक्षेत्रात असलेला चिबूक काटाचा हा जो त्रासदायक विषय आहे, ते वनस्पती काढण्यापासून साहेबांचं एवढं बारीक लक्ष असतं. आणि त्याच्यानंतर साहेब प्रत्येक वेळी दौऱ्यात सांगतात की मी ज्या सूचना देतोय त्या लिहून घ्या. आम्ही प्रत्येक वनरक्षक आमचा ती सूचना लिहून घ्यायचा. दुसऱ्या दिवसापासून साहेबांचा परत मेसेज त्याच्यावर, मी काल दौरा केला, दौऱ्यात एवढ्या सूचना दिल्या, त्याचं काय झालं, मला तात्काळ फोटो पाठवा, तात्काळ हे करा. म्हणजे असा अधिकारी की वायफाय बडबड नाही, फक्त जे काम सांगितलं मला त्या कामाशी घेणं देणं आहे आणि त्या कामाशी ते प्रामाणिक राहिले. आणि साहेब तुमचा हा प्रामाणिकपणा कायम राहू द्या. आता शिंदे मेजर म्हटले की स्वभावात बदल करा. जो करारी माणूस असतो तो कधी स्वभाव बदल करत नाही, आणि साहेब तुम्ही करू नका. साहेब पुन्हा एकदा दुसरं एक सांगतो की तुमच्यासारखा DCM हा ठाणे डिव्हिजनला काम करायला पाहिजे. तिथं ठाणे डिव्हिजनला तुमची गरज आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर. ठाणे डिव्हिजनला तुम्ही DCM ठाणे म्हणून तुम्ही अवश्य तिथं काम करा 3 वर्ष. एवढ्यात मी तुम्हाला सदिच्छा देतो.